संस्कार शब्दावरनं मी एकतर सुरुवात करेन तुझ्या की ऑफकोर्स म्हणजे तुम्ही मुलं कशी असतात त्याच्यावरनं म्हणजे जेव्हा ही बाहेर वावरतात त्याच्यावरनं तुमच्या पालकांचं आणि आईबाबांचं परीक्षण केलं जातं की तुझ्या आईबाबा हेच करतात का, तुझ्या आईबाबांनी तुला काही शिकवलं नाही का वगैरे वगैरे. तर ही करेक्ट माझं रिफ्लेक्शन आहे असं मला वाटतं. कारण एकतर हिची आई जी आहे ती वारकरी संप्रदायातनं त्या फॅमिलीतनं आलेली आहे. त्याच्यामुळे शिवीगाळ चिडचिड होते, आई म्हणून होत असते. पण शिस्त जी आहे ना मुलांना की मुलांनी किंवा मुलींनी कसं राहायला पाहिजे. मुली असल्याच्या नंतर तुम्ही एक विशेष काळजी घेता, एक्स्ट्राची काळजी तुम्ही, ओव्हर प्रोटेक्टिव्ह असता आई बाबा तुम्ही. तर ते आई म्हणून तिने व्यवस्थित उत्तम त्या पोरींना त्यांचं जोपासना किंवा त्यांचं अपब्रिंग केलेलं आहे त्यांना. आणि अदरवाईज बाप म्हणून जेवढी सूट द्यायची, कारण मी यांच्याशी ह्या मुली खूप सुदैवी आहेत, आमच्या खूप लहान वयात ह्या आम्हाला झाल्या. सो त्यांना खूप तरुण आई बाबा मिळाले. सो एकतर तरुण आई बाबा त्यांना मिळाले आणि आम्हाला ना मला त्यांना म्हणजे आरडाओरडा करावा लागला नाही कधी. मित्रासारखं खूप ट्रीट झालं. जरी शिस्तीसाठी कधी ओरडलो किंवा काहीतरी थोडेसे डोळे कधीतरी वटारले असेल, आवाज चढा लागला असेल कधीतरी, पण त्याच्यामध्ये ना मित्र खूप होता, मित्र बाबा खूप होता त्याच्यामध्ये. त्यामुळे तिने बाबाला बघितलेलं आहे लहानपणापासून जे काही वावरत असतो.